श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आपण सगळेच होळी मोठ्या उत्साहाने साजरी करतो, पण अनेकदा आपल्याला त्यामागील शास्त्र, नियम आणि परंपरा माहीत नसतात. नकळत अशा काही चुका होतात की ज्यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. घरात अस्वस्थता वाढते किंवा नकारात्मकता दूर होत नाही. मंडळी, आता आपण बघूया होळीचे महिलांसाठी विशेष महत्त्व का असते. होळी हा फक्त रंगाचा सण नाही, तर नकारात्मक शक्तीचा नाश आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करण्याचा दिवस आहे. विशेषतः स्त्री ही घराची लक्ष्मी मानली जाते. तिच्या हातून केलेली पूजा म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी आशीर्वाद असतो. होळीच्या दिवशी महिलांनी श्रद्धेने पूजा केली तर घरातील दुःख, अडचणी, अडथळे दूर होतात. आर्थिक स्थितीत सुधारणा होते. कुटुंबातील मतभेद कमी होतात. घरात शांत आणि प्रसन्न वातावरण निर्माण होते. म्हणूनच या दिवशी महिलांनी काही गोष्टी अत्यंत जाणीवपूर्वक पाळणे गरजेचे असते. मंडळी, होळीच्या दिवशी महिलांनी काय करावे? होळीच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठून शुद्धतेने दिवसाची सुरुवात करावी. होळीच्या दिवशी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तात उठावे. लवकर उठल्याने मन शांत राहते आणि दिवस सकारात्मक ऊर्जेने सुरू होतो. उठल्यानंतर प्रथमः घर स्वच्छ करावे. त्यानंतर स्नान करून स्वच्छ, साधे आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावेत. यानंतर देवघरात देवपूजा करून दिवा लावून देवाचे स्मरण करावे. ही सकाळची साधी कृती संपूर्ण दिवसासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करते. दुसरी गोष्ट म्हणजे घराची स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक. होळीपूर्वी घरातील जुना कचरा, तुटलेल्या वस्तू, निरुपयोगी सामान आणि नकारात्मकता वाढवणाऱ्या वस्तू बाहेर काढाव्यात. हे फक्त स्वच्छतेसाठी नसून शास्त्रानुसार जिथे कचरा, अडगळ आणि अस्वच्छता असते तिथे नकारात्मक ऊर्जा वाढते. स्वच्छ घरात लक्ष्मीचे आगमन सहज होते. म्हणून महिलांनी या दिवशी घर विशेष स्वच्छ ठेवावे. तिसरं म्हणजेच होलिका दहनाच्या वेळी श्रद्धेने पूजा करावी. संध्याकाळी होलिका दहनाच्या वेळी महिलांनी अत्यंत श्रद्धेने पूजा करावी. पूजा करताना प्रथमः पाणी अर्पण करावे. नंतर हळद कुंकू लावावे, फुले वाहावीत आणि गोड नैवेद्य दाखवावा. पूजा करताना मनात एकच भावना असावी की माझ्या घरातील सर्व दुःख, अडचणी आणि वाईट शक्ती आज जळून जावोत असं म्हणून नारळ होलिका दहनमध्ये टाकावा किंवा मग 2 सुक्या खोबऱ्याचे डोल हे पण तुम्ही देखील होळीच्या दहनात टाकू शकता. होळीची प्रदक्षिणा घालण्याचे महत्त्व. पूजा केल्यानंतर होळीभोवती प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा घालताना मनात प्रार्थना करावी की या प्रदक्षिणेमुळे मानसिक ताण कमी होतो, घरातील वाईट ऊर्जा नष्ट होते, आयुष्यातील अडथळे दूर होण्यास मदत होते. 3, 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालणे अत्यंत शुभ मानले जाते. 5वं म्हणजेच मनोकामना व्यक्त करणे अत्यंत फलदायी असते. होळीच्या ज्वाळा या शुद्धतेचं प्रतीक आहे. यावेळी महिलांनी मनातील दुःख, चिंता आणि इच्छा देवासमोर व्यक्त कराव्यात. मनापासून केलेली प्रार्थना आणि श्रद्धा हीच सर्वात मोठी पूजा असते. त्यानंतर मंडळी, आता आपण बघूया की होळीच्या दिवशी महिलांनी काय करू नये. पहिलं म्हणजे वाद, राग आणि कटू बोलणे टाळावे. होळी हा आनंदाचा सण आहे. या दिवशी भांडणं, राग, कटू शब्द किंवा नकारात्मक विचार करणे टाळावे. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते. दुसरं म्हणजेच काळे किंवा अत्यंत गडद कपडे घालू नयेत. काळा रंग अशुभ मानला जातो. या दिवशी पिवळा, लाल, गुलाबी किंवा मग पांढरा रंग शुभ मानला जातो. हे रंग आनंद, ऊर्जा आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहेत. तिसरं म्हणजेच पूजा करताना घाई करू नये. अनेकदा आपण घाईत पूजा करतो, पण पूजा म्हणजे केवळ विधी नसून ती भावना आणि श्रद्धेची प्रक्रिया आहे. म्हणून शांतपणे, लक्षपूर्वक आणि मनापासून पूजा करावी. चौथं म्हणजेच होळी विझण्यापूर्वी मागे वळून पाहू नये. ही अतिशय महत्त्वाची परंपरा आहे. प्रदक्षिणा घालून निघाल्यानंतर मागे वळून पाहू नये.
यामागे असा विश्वास आहे की मागे वळून पाहिल्यास नकारात्मकता परत आपल्या घरात येते. त्यानंतर मंडळी, आता आपण बघूया की महिलांनी पाळायचे विशेष आध्यात्मिक नियम. शांत आणि सकारात्मक मन ठेवणे. पूजा करताना मन शांत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मनात राग, मत्सर किंवा चिंता असल्यास पूजेचे फळ कमी मिळते. दुसरं म्हणजे कुटुंबासाठी प्रार्थना करणे. स्त्री ही कुटुंबाची आधारस्तंभ असते, म्हणून स्वतःसाठी नव्हे तर कुटुंबाच्या सुख शांतीसाठी प्रार्थना करा. चौथं म्हणजे दान आणि मदत करणे. होळीच्या दिवशी गरजूंना मदत करणे अत्यंत शुभ मानले जाते. अन्नदान, कपडेदान किंवा एखाद्याला प्रेमाने मदत करणे हे देखील मोठे पुण्य मानले जाते. मंडळी, होळीचे नियम पाळल्याने मिळणारे फायदे. जर महिलांनी श्रद्धेने हे नियम पाळले तर घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते, नकारात्मक शक्ती दूर होतात, आर्थिक स्थैर्य वाढते, मानसिक शांतता मिळते आणि कुटुंबातील प्रेम वाढते. मंडळी, आता आपण बघूया की होळीची पूजा करताना काही चुका नकळत होतात आणि परंपरेनुसार या चुका टाळल्या तरच पूजेचे पूर्ण फळ मिळते असं मानलं जातं. म्हणूनच होळीची पूजा करताना काय चूक करू नये ते आता आपण बघूया. पहिलं म्हणजे अशुद्ध अवस्थेत पूजा करू नये. होळीची पूजा करताना सर्वात चूक मोठी म्हणजेच घाई गडबडीत न आंघोळ करता किंवा अस्वच्छ कपड्यात पूजा करणं. होळी ही अग्नीची पूजा आहे आणि अग्निदेवता शुद्धता व पवित्रेशी जोडलेली आहे. म्हणूनच पूजा करण्याआधी स्नान करावं. स्वच्छ आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावेत. मन शांत ठेवूनच पूजा सुरू करावी. दुसरं म्हणजेच सूर्यास्ताआधी होलिका दहन करू नये. अनेक लोक वेळ न बघता होळी पेटवतात. ही खूप मोठी चूक मानली जाते. शास्त्रानुसार सूर्यास्तानंतरच आणि योग्य मुहूर्तातच होलिका दहन करावं. याचं कारण म्हणजे होळी ही अस्त्यावर सत्याचा विजय दर्शवते. चुकीच्या वेळी दहन केल्यास त्या पूजेचं पुण्य कमी होतं असं मानलं जातं. तिसरं म्हणजेच ओल्या किंवा अशुद्ध लाकडाने होळी पेटवू नये. योग्य पद्धत म्हणजे फक्त स्वच्छ कोरडं लाकूडच वापरावं. चौथं म्हणजेच पूजा न करता थेट होळी पेटवू नये. ही खूप सामान्य चूक आहे. काही जण फक्त लाकूड रचून होळी पेटवतात पण पूजा करत नाही. योग्य पद्धत, आधी होळीची विधिवत पूजा करावी. कुंकू, हळद, अक्षता, फुलं व्हावीत, नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतरच होळी पेटवावी. पाचवं म्हणजेच राग, भांडणं किंवा नकारात्मक भावना ठेवू नयेत. होळी हा आनंदाचा आणि क्षमाशीलतेचा सण आहे. या दिवशी राग, भांडणं किंवा वाईट बोलणं अत्यंत अशुभ मानलं जातं. काय करावं? सर्वांशी प्रेमाने बोलावं. मनातील राग होळीमध्ये अर्पण केल्यासारखा सोडून द्यावा. सहावं म्हणजे होळीच्या अग्नीत चुकीच्या वस्तू टाकू नयेत. काही लोक पैसे, कागद, फोटो किंवा तुटलेल्या वस्तू टाकतात. हे चुकीचं आहे. अग्नीत योग्य वस्तूच टाकावी. ती म्हणजेच नारळ, गहू, हरभरा, तीळ, साखर हे चारही वस्तू टाकल्याने शुभ मानलं जातं. सातवं म्हणजे गर्भवती महिला व लहान मुलांनी खूप जवळ जाऊ नये. ही धार्मिक आणि आरोग्यदृष्ट्या दोन्ही कारणांनी सांगितलेली काळजी आहे. दुरूनच नमस्कार करावा. अग्नीभोवती सुरक्षित अंतर ठेवावं. आठवं म्हणजे होळीची राख पायाखाली तुडवू नये. दुसऱ्या दिवशी लोक राख तुडवतात. ही मोठी चूक आहे. योग्य पद्धत, राख कपाळावर लावावी, घराच्या उंबरठ्यावर ठेवावी. ती शुभ मानली जाते. नववं म्हणजे पूजा अर्धवट सोडू नये. काही जण मध्येच पूजा थांबवतात किंवा घाईत करतात. असं केल्याने पूजेचं फळ कमी होतं असं मानतात. 10वं म्हणजे अपशब्द, शिवीगाळ टाळावी. होळीच्या दिवशी काही ठिकाणी विनोदाच्या नावाखाली शिवीगाळ केली जाते. धार्मिक दृष्ट्याने हे अत्यंत चुकीचं मानलं गेलं आहे. मंडळी, होळीची पूजा म्हणजे फक्त अग्नी पेटवणं नाही, तर आपल्या मनातील वाईट विचार, राग, मत्सर जाळून टाकणं आहे. मंडळी, शेवटचं सांगायचं झालं म्हणजेच होळी हा फक्त सण नाही, तो आपल्या आयुष्यातील दुःख, चिंता, नकारात्मकता आणि अडचणी जाळून टाकण्याचा पवित्र दिवस आहे. विशेषतः महिलांनी श्रद्धेने, शांत मनाने आणि योग्य पद्धतीने होळीची पूजा केली तर त्या घरात सुख, समृद्धी
आनंद आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते. म्हणूनच या होळीला फक्त लाकूड जाळू नका, तर मनातील राग, दुःख, चिंता आणि नकारात्मक विचार सुद्धा जाळून टाका. विश्वास ठेवा, जिथे श्रद्धा, स्वच्छता आणि सकारात्मकता तिथे देवाची कृपा नक्कीच राहते. ही होळी तुमच्या आयुष्यात भरभराट, आनंद आणि शांत घेऊन येवो हीच मनापासून प्रार्थना. होळीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. जय होलिका माता.